मला बाकीच्यांना कोणाला काय वाटत असेल नसेल, विरोधकांना असं वाटत असेल की आता शिवसेनेचं काय होणार, त्यांना मला दाखवायचं शिवसेना काय करून दाखवते ते. जो उल्लेख गीतेजी तुम्ही केला सर, तुम्ही केलात, त्या दिवशी बाळासाहेबांनी आपलं विराट रूप दाखवलं, विराट विश्वरूप दाखवलेलं आहे. आणि मग एक मुलगा म्हणून जे माझं भाग्य आहे की झाली 52 वर्ष हा म्हणता निघून गेली. वाढदिवस आपण दरवर्षी साजरे करत असतो, 5वा वाढदिवस, 10वा, असं करत करत मी 50 वर्षाचा कधी झालो, 52 वर्ष कधी पूर्ण झाली. आणि ह्या 52 वर्षाचा माझा हा सहवास, अशी काही वर्ष उडून गेली की कळतच नाही कसं झालं. आणि मग मला जे काही बाळासाहेबांचं जीवन बघता आलं आणि मग परवाचं ते रूप बघितलं, तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की ज्या माणसाकडे खरोखरच असं काही मोठं भांडवल नव्हतं, केवळ व्यंगचित्र, अग्रलेख आणि नंतर संपूर्ण पिंजून काढलेल्या महाराष्ट्राने दिलेली भाषणं, त्यातनं त्याने हे एवढं मोठं रूप धारण केलं. एका माणसाने हातात काही नसताना एवढी माणसं जोडली, एवढी माणसं उभी केली. मग एक माणूस एवढं सगळं घडवू शकतो, तर त्याने घडवलेली एवढी माणसं एका माणसाचं काम करू शकत नाही. आणि जर हे आपण केलं नाही तर आपण नालायक आहोत बाळासाहेबांना आपलं दैवत किंवा नेता मानणं. ज्या बाळासाहेबांनी रक्त आटवून कसलीही पर्वा केली नाही, प्रकृतीची तब्येतीची कधी काळजी केली नाही, मी, माझा महाराष्ट्र, माझा मराठी माणूस, माझा देश आणि माझ्या देशातला हिंदू, त्या हिंदुत्वासाठी म्हणा, मराठी माणसासाठी म्हणा, त्यांनी कोणालाही कोणाचंही आव्हान तोडून मोडून टाकलं. अतिरेक्यांची आव्हानं स्वीकारली. हातात काय होतं? सत्ता नाही, काही नाही, काही नाही. आणि त्या एका माणसाने हे सगळं निर्माण केलं. दुसरं आहे कोण? आहे कोण? आणि म्हणून मी शपथ घेतलेली आहे. एक साधी आठवण तुम्हाला मी सांगतो. कालच्या बोरिवलीच्या त्या बैठकीत सुद्धा मी बोललो. मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांनी, जे एक मला समाधान आहे की साधारणतः गेल्या जून महिन्यामध्ये असं मला जाणवायला लागलं की बाळासाहेब एक खंत व्यक्त करत होते की आयुष्यभर मी व्यंगचित्र काढली, पण या व्यंगचित्रांचं एक पुस्तक नाही होऊ शकलं. आणि मी गेल्या जून महिन्यामध्ये ठरवलं की नाही, बस हे पुस्तक करायचं. पुस्तक करायचं ठरवलं. बाकी मी काय मोठी कथा सांगत नाही तुम्हाला. पण त्याच्यानंतर ताबडतोब माझ्या एन्जिओप्लास्टीचा प्रश्न आला. शिवसेना प्रमुखांची तब्येत ढासळायला लागली. आणि त्या सगळ्या काळामध्ये जेव्हा पहिलं एक व्यंगचित्रांच्या पुस्तकाचं कव्हर मी दाखवलं, माझ्यासोबत ते ज्यांनी डिझाईन केलं तो मित्र माझा होता, आणि बाळासाहेबांना दाखवलं. एक साधारणतः अशी कल्पना आहे. तुला काय आहे, आपण कव्हर बघितलं असेल नसेल मला माहिती नाही. पाहिलं का कोणी? फटकारे पुस्तक पाहिलं ना? आहे, यांच्याकडे पण आहे हे पुस्तक. खरं सगळ्यांना दाखवा नंतर. तर त्या पुस्तकावरती तुम्ही बघताय ते ओरखडे आहेत, ओरखडे आहेत ना. तर ते दाखवले त्यांना. ते म्हणाले हे काय रे, हे काय केलेलं आहे? तर ते माझ्या मित्रांनी सांगितलं, नाही साहेब, ते व्यंगचित्रात तुम्ही ब्रशने मारलेले फटकारे आहेत, त्या फटकाऱ्याने ते ओरखडे ते बोलले एक काम कर, या ओरखड्याने नुसता अर्थ नाही, त्या ओरखड्याच्या बरोबरीने वाघाचा पंजा टाक, पंजा, तर त्याला अर्थ येईल. वाघ नको दाखव. आणि नाव देणार असशील तर नाव दे फटकारे. आणि आम्ही सुद्धा अवाक होऊन बघत बसलो. अरे हो, ही कल्पना, हे वाघाचा पंजा टाकण्याची कल्पना आपल्याला का नाही सुचली? आणि मग माझ्या लक्षात असं आलं की कदाचित जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या पाठीवरती असा दुसरा एकही व्यंगचित्रकार नाही की ज्यांनी आपल्या कुंचल्याच्या सामर्थ्याने सर्वसामान्यामध्ये वाघाची ताकद निर्माण केली. तुम्ही वाघ आहात सगळे. हे नुसती घोषणा द्यायला नाहीये, कोण आला रे, कोण आला. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, नुसती घोषणा देऊन वाघ आला म्हणून पळून जाणार आहात की वाघासारखे आव्हानाला सामोरे जाणार आहात, हे तुम्ही ठरवायचंय. मी जाणार आहे. जे स्वप्न शिवसेना प्रमुखांनी दाखवलेलं आहे त्या स्वप्नासाठी मी माझं आयुष्य वाहून टाकलेलं आहे. काय वाटेल ते मी करीन, दिवस रात्र मेहनत करेन, आकाश पाताळ एक करेन. काय काय करायचं असं एकही गोष्ट मी शिल्लक ठेवणार नाही. पण मी बाळासाहेबांची एकही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही, ही शपथ आणि वचन मी त्यांना दिलेलं आहे. ही ताकद आपण उभी केलेली आहे. आणि शिवसेना प्रमुखांनी, जो शिवसेना प्रमुख हा शब्द हा फक्त त्यांना शोभून दिसतो, इतर कोणीही त्या लायकीचं नाही, अजिबात नाही.
कारण जी गोष्ट सर तुम्ही सांगितली हे त्यांचीच भाषण आहेत ना. आता येताना सुद्धा त्यांचं भाषण लावलं होतं. ऐका ती भाषण. नेहमी ते म्हणायचे की जोपर्यंत हा माझा कडवट निष्ठावंत शिवसैनिक माझा जिवंत आहे तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे. महाशिवसैनिक आजही जिवंत आहे, उद्याही राहणार आहे. अहो कशाला, हजारो वर्ष तो शिवसैनिक राहणार आहे, म्हणून हजारो वर्ष शिवसेना प्रमुख सुद्धा बाळासाहेबच राहणार आहे, दुसरं होणार नाही. पण ही सगळी जी काय ताकद त्यांनी निर्माण केलेली आहे ही ताकद मी वाया जाऊ देणार नाही, अजिबात देणार नाही. सर्वसामान्य मराठी माणूस, सर्वसामान्य हिंदू आणि महाराष्ट्रातला दीन दुबळा हा शिवसेनेकडे एक आधार म्हणून बघतोय. आधार. अनेक जण मला येऊन भेटतायत आणि मला सांगतायत की उद्धवजी आम्हाला पोरकं झाल्यासारखं वाटतंय, आधार तुटलाय असं वाटतं. म्हटलं एक लक्षात घ्या की बाळासाहेब हे बाळासाहेब मी होते म्हणणार नाही, हे बाळासाहेब आहेत, कारण हे बाळासाहेब प्रत्येकाच्या हृदयात आहेत. बाळासाहेबांचे एक एक शब्द, त्यांनी दिलेला विचार. आणि शिवसेना या संघटनेचं काय होणार, कारण शिवसेना हा नुसता पक्ष निवडणुका लढवायला आणि जिंकायला काढलेला नाहीये बाळासाहेबांनी. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली ती अन्यायावरती वार करण्यासाठी झालेली आहे आणि यापुढे सुद्धा अन्यायावरती वार मी करणार हा विचार दिलेला आहे त्यांनी. नुसतं असे अनेक पक्ष आले आणि काळाच्या ओघात गडप झाले, पण शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना ही संघटना नाही, तर शिवसेना हा विचार आहे. आणि हा विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढा खोलवर रुजलेला आहे, किती जण आले तरी त्यांना सगळ्यांना मुठमाती देऊन शिवसेना ही शिल्लक राहणार आहे आणि पुढे जाणार आहे, हा विश्वास माझ्यामध्ये. आणि म्हणून आज जो मी काय तुमच्या समोर आलेलो आहे हे नुसतं सांत्वन नाही, इतर मी दुसरे शब्द उच्चारू इच्छित नाहीये, अजिबात नाहीये. झाले ते सर तुम्ही बोललात ते काय क्रियाकर्म वगैरे सगळी झाली, त्याच्यावरती ना माझ्या आजोबांचा विश्वास होता ना बाळासाहेबांचा, आणि माझाही विश्वास नाही, अजिबात नाही. पण एक रूढी परंपरा म्हणून ते केले, करायचे म्हणून केले की कोणाला वाईट वाटायला नको. पण त्याच दिवशी जी शिकवण माझ्या आजोबाने आणि जी शिकवण माझ्या वडिलांनी मला दिलेली आहे त्या शिकवणीला जागून मी ठाणे जिल्ह्यात कुपोषणग्रस्त भागामध्ये धान्य वाटप केलेलं आहे. मी आपले दीपक सावंतांना सांगितलं की जा ते जाऊन तिकडे धान्य वाटप करून या, कारण पोटातले कावळे हे पहिले शांत करा. त्या पोटातले कावळे जे ओरडतात ना, हा वाक्प्रचार मी नाही केलेला. पोटात कावळे ओरडतात, हे कावळे माणसाच्या पोटातले कावळे पहिले शांत करा, तर तुम्हाला त्यांचे आशीर्वाद फळाला येतील. हे असे सगळे विचार दिलेले आहेत. कधीतरी ज्या वेळेला आहे पुढची भाषणं किंवा पुढचे दौरे होतील तेव्हा ही सगळी शिकवण जशी जशी मला आठवेल आणि ज्या वेळेला कृतीत उतरवायची वेळ येईल ती उतरवल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून हे नुसतं आपण हादरून गेलेलं चित्र मला महाराष्ट्रामध्ये नकोय की आता काय होणार नाही. हा शिवसैनिक बाळासाहेबांनी उभा केलेला आहे, हा हादरणार नाही तर दुश्मनाला हादरवून टाकणारा आहे, हे आपल्याला आता दाखवायचं. दुःख आहे, दुःख राहणार. अगदी उद्या विधानसभेवरती भगवा फडकवल्यानंतर सुद्धा ती जाणीव राहणार की अरे बाळासाहेबांनी हे पाहायला पाहिजे. पण ते बघत असणार आपल्या सगळ्यांच्या डोळ्यातनं, आपल्या सगळ्यांच्या मनातनं ते बघत असणार. आणि ते स्वप्न मी पूर्ण करणारच, पूर्ण करणार. आणि ते नुसतं भगवा फडकवला म्हणजे फडकलेला भगवा बघत बसायचं नाही, तर भगवा फडकवणं ह्याच्या मागे जो अर्थ आहे तो लक्षात घ्या की जी महाराष्ट्राची आताची दुर्दशा आहे, राजकारणावरती मी बोलत नाही, पण जे काय सगळं चाललेलं त्याचा फडशा मी त्याचा जो काय निकाल लावायचा तो जानेवारीपासून लावेन. पण माझा महाराष्ट्र जो बाळासाहेबांच्या हृदयातला महाराष्ट्र आहे तो असा अधोगतीला जाणारा महाराष्ट्र नाहीये. तो महाराष्ट्र आपल्या देशामध्ये नंबर 1चं राज्य हे राहिलंच पाहिजे. ते राज्य आपण सगळेजण करून दाखवायचं आहे आणि ते करून दाखवणारच, हे वचन, ही शपथ घेऊन तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय उद्धव साहेबांनी तर शपथ घेतली आहे, पण आपणही सर्व शिवसैनिकांनी शपथ घेऊया आणि माननीय उद्धव साहेबांना वचन देऊया. त्यासाठी दोन्ही हाताच्या मुठी घट्ट आवळून सर्वांनी शपथ घ्यायचंय. माननीय उद्धव साहेब, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साक्ष ठेवून आम्ही आपणास वचन देतो की आम्ही सर्व शिवसैनिक एक दिलाने, एक विचाराने, हातात हात घालून, जीवाची पर्वा न करता, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत
आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली भगवी क्रांती एवढी मजबूत करू की त्यातूनच खऱ्या अर्थाने आदरणीय शिवसेना प्रमुखांना आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला अपेक्षित असलेली शिवशाही आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आणू ही हे वचन आम्ही आपला देतो. जय हिंद. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. सामुदायिक राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. अरे जिंदाबाद जिंदाबाद. शिवसेना प्रमुख